ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर मागच्या वेळेला आपण पाहिलं की कशा प्रकारे नारद मुनी त्यांच्या आईचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर एक 5 वर्षाचे बालक असूनही भगवंतांची कृपा समजून तो प्रसंग त्यांनी स्वीकारला आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्याच्यामध्ये गाव, वेगवेगळ्या खाणी, नगर, शहर, वस्त्या पार करून एका घनदाट अशा जंगलामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि
ज्या प्रकारे त्यांनी भक्तिवेदांतांकडून भगवंतांचं स्मरण करायचं शिकले होते, त्या प्रकाराने त्यांनी भगवंतांवर स्मरण करण्यास सुरुवात केली. तर 16व्या श्लोकापासून आपण पाहतो, की नारद मुनींनी भगवंतांवर कशा प्रकारे स्वतःचं मन एकरूप केलं आणि पुढे त्यांना भगवंतांची दर्शन प्राप्ती कशी झाली आणि त्यांनी घेतलेले अनुभव, त्यांनी शिकलेले धडे याच्यावर आपण आज चर्चा करू. तर आजची चर्चा सुरू करण्याच्या अगोदर कुणाचा काही मागच्या चर्चेवर प्रश्न किंवा काही टिप्पणी आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. तर आपण पुढे कंटिन्यू करू. तुम्ही कृपया श्लोक हा म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 16. ध्यायतश्चरणाम्भोजम् भावनिर्जितचेतसा औत्कण्ठ्याश्रुकलाक्षस्य रुद्यासीन्मे शनैर्हरिः कुणाला याचा अनुवाद आणि तात्पर्य वाचायला आवडेल? हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू? हा, संजना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद. जेव्हा दिव्य प्रेमात मन एकरूप करून मी भगवंतांच्या चरण कमळांचे ध्यान करू लागलो, तेव्हा माझ्या नेत्रातून अश्रू वाहू लागले आणि तत्काळ भगवान श्रीकृष्ण माझ्या हृदय कमळात प्रकट झाले. तात्पर्य. येथे भाव शब्द महत्वाचा आहे. भगवंतांविषयी दिव्य आसक्ती प्राप्त झाल्यावर भाव स्थिती प्राप्त केली जाऊ शकते. श्रद्धा किंवा भगवंताविषयी आवड असणे ही प्रारंभिक अवस्था आहे आणि अशी आवड वाढवण्यासाठी भगवंतांच्या शुद्ध भक्तांची संगत करावी लागते. तिसऱ्या अवस्थेत भक्तीविषयी प्रदिष्ट विधी नियमांचा अभ्यास करावा लागतो. यामुळे सर्व प्रकारचे अनर्थ दूर होतात. तसेच भक्तीतील प्रगतीत अडथळा आणणाऱ्या सर्व त्रुटी अनर्थ दूर होतात. प्रभुजी जरा जेव्हा अशा प्रकारे शंकांचे निराकरण होते आणि स्वतःच्या त्रुटी दूर होतात, तेव्हा दिव्य वस्तूत प्रामाणिक निष्ठा निर्माण होते आणि त्यांच्या विषयीची आवड अधिकाधिक वाढत जाते. यातून आकर्षण निर्माण होते आणि त्यानंतर भगवंतांच्या विशुद्ध प्रेमाच्या पूर्वीची भाव अवस्था प्राप्त होते. या सर्व वेगवेगळ्या अवस्था दिव्य प्रेमाच्या विकासातील भिन्न भिन्न अवस्था आहेत. अशा प्रकारे पुढे दिव्य प्रेम उदित झाल्यावर विरहाची भावना निर्माण होते. ज्या योगे 8 प्रकारच्या भावांची उत्पत्ती होते. भगवत भक्तांच्या नेत्रातून अश्रू येणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. नारदांनी पूर्वजन्मात गृहत्याग केल्यानंतर तत्काळी अवस्था प्राप्त केलेली होती आणि त्यामुळे त्यांना भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन होणे स्वाभाविकच होते. भौतिकतेची किंचित देखील छटा नसलेल्या त्यांच्या विकसित दिव्य इंद्रियांनी असा अनुभव घेणे सहज शक्य झाले. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. ध्यायतश्चरणाम्भोजम्. भगवंतांच्या चरण कमळांवर नारद मुनींनी ध्यान केल्यानंतर काय झालं? भाव निर्जित चेतसा. भगवंतांच्या आठवणीमध्ये, दिव्य प्रेमामध्ये त्यांनी पूर्णपणे भाव अवस्थेला प्राप्त करून चेतसा, सर्व त्यांच्या मानसिक क्रिया कशावर केंद्रित झाल्या? औत्कंठ्या शुक्लाक्षस्य. भगवंतांना पाहण्याची किंवा प्राप्त करण्याची जी उत्कंठा होती ती त्यांची शिगेला पोहोचली आणि अश्रुलाक्षस्य, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अक्षस्य हृदयासीन्मे, आणि हृदयामध्ये भगवंतांचं दर्शन झालं नारद मुनींना. तर याच्या तात्पर्यामध्ये आपण पाहतो श्रील प्रभुपादजी ज्या भक्तीच्या 9 ज्या अवस्था आहेत त्यांची इथे
एकमेकांची संगत सांगत आहेत. दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या स्कंदाच्या बरंच विस्तारामध्ये आपण याच्यावर चर्चा केलेली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अ, सताम कृपा म्हणजे भगवंतांच्या महान भक्तांची ज्यावेळेस कृपा प्राप्त होते, त्यावेळेस महत् सेवा, भगवंतांचे भक्त त्यांना काही सेवा अर्पण करण्यासाठी आपल्याला संधी मिळते. ती संधी कोणाही ऐऱ्या-गैऱ्याला प्राप्त होत नाही. तर ती संधी भगवंतांच्या भक्ताची सेवा करण्याची संधी प्राप्त होण्यासाठी पण खूप मोठं नशीब आवश्यक आहे. आणि त्या संधीचा योग्य उपयोग जे करून घेतात, जेणेकरून भगवंतांच्या भक्तांप्रती सेवा अर्पण केली जाईल, त्या सेवेतून त्यांना श्रद्धा प्राप्त होते भगवंतांच्या भक्तीबद्दल आणि ती श्रद्धा नंतर हळू वाढत जाते. भक्त हे भक्तीच्या वेगवेगळ्या नियमांचं पालन करू शकतात. भगवंतांच्या भक्तांच्या संगतीत राहून त्याला भजन क्रिया म्हटलं जातं. भजन क्रिया म्हणजे भगवंतांचं नामजप करणं, भगवंतांबद्दल ऐकणं, भगवंतांबद्दल वाचणं, ह्या सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे नियमितरित्या करणे. आणि नंतर व्यक्ती गुरूंचा आश्रय घेतो. गुरुपादाश्रय म्हणतो त्याला. त्याला आपण इनिशिएशन किंवा दीक्षा घेणे म्हणतो गुरूंकडून. आणि त्याच्यानंतर निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम अशा वेगवेगळ्या स्टेजेसमधून भक्त जातो. निष्ठा म्हणजे त्याची जी श्रद्धा आहे ती दृढ होत जाते. निष्ठा, त्याचा रस वाढत जातो आध्यात्मिक कार्यामध्ये. आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपण बघतो, की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला धरून आणावं लागतं, की मला जप करायला कधी आवडेल, कधी नाही आवडणार, पण रोज मी केला पाहिजे. भगवंतांना आवडणं जास्त महत्वाचं आहे. मला काय आवडतं त्याच्यापेक्षा. तर जो नवशिका भक्त आहे आणि जो आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगत भक्त आहे, त्या दोघांमध्ये हा फरक राहतो, की नवशिका भक्ताला भक्ती करण्याची कधी आवड असते, कधी नसते. पण तो त्याच्या आवडी-निवडीनुसार भक्ती करत राहतो. पण जे भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढ, प्रगत असे जे भक्त आहेत, त्यांना स्वतःला कधी आवडू किंवा न आवडू ते महत्त्वाचं नाहीये. भगवंतांना काय आवडतं आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा म्हणजे आपल्या गुरूंकडून आपल्याला काय आदेश आहे, तो पाळणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या मनाला काय वाटतं त्याच्यापेक्षा. तर अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तांची जी श्रद्धा आहे, ती विश्वास आहे, तो भक्तीमध्ये वाढत जाऊन नंतर निष्ठा, रुची, आसक्ती. भक्त हा भगवंतांच्या नामस्मरणासाठी नामजप करण्यासाठी भगवंतांचा गुण, रूप, यशोगाथा यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा निष्ठा, रुची, आसक्त होतो आणि त्यानंतर भगवत प्रेमाची जी सुरुवातीची अवस्था आहे, भाव विभोर, ती अवस्था नारद मुनी इथे अनुभवत आहेत. आणि त्या भाव अवस्थेला म्हटलं जातं, की ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या अगोदर सकाळी पहाट होते अगोदर आणि पहाट झाल्यानंतर पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होतो आणि थोडं-थोडं सूर्याचा प्रकाश यायला लागतो आणि आपल्याला कळतं, की आता काही मिनिटांमध्ये सूर्य उगवणार आहे. त्याच प्रकारे या भाव अवस्थेला भगवंतांच्या प्रेम अवस्थेच्या अगोदरची पहाट असं सांगितलं जातं किंवा प्रेम अवस्थेला प्राप्त करण्याच्या पूर्वीचा स्तर आहे. तर अशा प्रकारे नारद मुनींच्या जीवनामध्ये आपण उत्तम उदाहरण पाहतो, की कसं त्यांना वेदांत भक्तांच्या कृपेने त्यांच्या प्रती सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आणि आता ज्या आपण भक्तीच्या वेगवेगळ्या स्टेजेस पाहिल्या, त्या सर्व अवस्था नारद मुनी त्या अवस्थेतून गेले आणि अंततः त्यांना भगवंतांची इथे भावभक्ती प्राप्त झालेली आहे. त्यांना भगवंतांचं दर्शन झालेलं आहे. पण ते दर्शन हृदयामध्येच झालेलं आहे आणि केवळ खूप खूप जास्त काळ नाही, थोड्या वेळाकरता नारद मुनींना हृदयामध्ये दर्शन झालं. त्यानंतर नारद मुनींच्या शरीरामध्ये वेगवेगळे काय कोणते लक्षणं दिसले, ते नारद मुनी इथे सांगत आहेत श्रील व्यासदेवांना. तर आपण हा 17वा श्लोक आधी म्हणू, मग चर्चा करू याच्यावर. प्रेमाती भर निर्भिन्न भिन्न पुलकांगोति निवृत्तः पुलकांगोतिनी वृत्तः आनंद संप्लवे लीनो
आनंद आनन्दसंभवे नापश्यम् उभयं मुने नापश्यमुभयमुने हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे? मी वाचू प्रभूजी? हा, कविता माताजी. येस, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. हे व्यासदेव, त्यावेळी प्रेमातिरेकामुळे माझ्या शरीराचे अंग प्रत्यंग पुलकित होऊन गेले. आनंद सागरात लीन झाल्या कारणाने मी स्वतःलाही आणि भगवंतांनाही पाहू शकलो नाही. तात्पर्य: आध्यात्मिक सुखाच्या आणि आनंदाच्या अनुभूतीची भौतिक जगतात तुलना होत नाही. त्यामुळे अशा अनुभूतींना व्यक्त करणे अतिशय कठीण असते. नारद मुनीच्या अनुभवाप्रमाणे अशा आनंदाची एक आंशिक छटा आपल्याला मिळू शकते. शरीराच्या प्रत्येक भागाचे किंवा इंद्रियाचे एक विशिष्ट कार्य असते. भगवंतांचे दर्शन झाल्यानंतर सर्व इंद्रिये पूर्णपणे भगवंताची सेवा करण्यास आतुर होतात. कारण मुक्त अवस्थेत सर्व इंद्रिये भगवंताच्या सेवेसाठी पूर्णपणे सक्षम असतात. अशा रीतीने त्या दिव्य आनंदाच्या अवस्थेत नारद मुनींनी सर्व इंद्रिये स्वतंत्र रूपाने भगवंताची सेवा करण्यासाठी उत्कंठित झाली. त्यामुळे नारदांचे अंग प्रत्यंग पुलकित झाल्याने ते स्वतःला आणि भगवंतांना पाहू शकले नाहीत. हरे कृष्ण धन्यवाद. प्रभुजी. हरे श्रील कृष्ण. प्रभुपाद की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. हे व्यासदेव, त्यावेळी प्रेम अतिरेकामुळे माझ्या शरीराचे अंग प्रत्यंग पुलकित होऊन गेले. आनंद सागरात लीन झाल्या कारणाने मी स्वतःलाही आणि भगवंतांनाही पाहू शकलो नाही. तर नारद मुनी त्यांची भावविभोर अवस्था इथे सांगत आहेत. आणि एक गोष्ट आपण कमीत कमी थिअरॉटिकली इथे समजू शकतो की भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, कशा प्रकारे ते आपलं सर्वस्व भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण केल्यानंतर भगवंत त्यांच्यासोबत कसं आनंदाचं आदान प्रदान करतात. आणि हे आपण कसं ओळखू शकतो एका छोट्याशा प्रयोगाने, की या जगामध्ये आपण पाहतो की कितीतरी पूर्ण जगातले 99.99% लोक हे जगातल्या भौतिक ऐश्वर्याच्या मागे पळण्यामध्ये गुंतलेले आहेत. पण अशा प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त केलेले पण काही लोक आहेत, ज्यांना ह्या ऐश्वर्यामध्ये खूप प्रयत्न करून पण जो पाहिजे ते हृदयाची संतुष्टी किंवा समाधान प्राप्त झालं नाही. आणि ह्या सर्व ऐश्वर्याचा त्याग केल्यानंतर भगवत भक्तीला प्राप्त केलं. आणि त्या भगवत भक्तीसमोर परत कधी त्यांची जाण्याची इच्छा झाली नाही त्या भौतिक ऐश्वर्याकडे. तर निश्चितच कोणताही व्यक्ती कोणत्याच गोष्टीमध्ये थोडा क्षण पण थांबू शकत नाही, जर त्याला त्याच्यामध्ये थोडासाही रस प्राप्त झालेला नाहीये. से फॉर एक्झाम्पल, मी लहान असताना आई-वडिलांनी, म्हणजे कारण मोठ्या भावाला तबला वगैरे शिकवला जायचा, वडिलांच्या इच्छेखातर मी हार्मोनियमचा क्लास लावलेला मला. पण भगवंतांच्या दिलेल्या गुणांनी त्या हार्मोनियमच्या शिकण्यामध्ये ना तर रुची होती, ना तर कधी टॅलेंट होता. काही त्याच्यामध्ये स्किल्स होत्या. त्याच्यामुळे लहान असताना, शाळेमध्ये असताना 4-5 वर्ष घालून पण एवढी व्यवस्थित हार्मोनियम वगैरे काही शिकणं झालं नाही. का? कारण त्या गोष्टीमध्ये जर रुची नाहीये, तर किती पण तुम्ही, म्हणजे आपण म्हणतो ना, की गाढवाला किती पण गीतं सांगा त्याला काही कळणार नाही. तसं किती पण आपल्याला एखादी गोष्ट करण्यास सांगितली, जर त्याच्यामध्ये रुची नसेल, तर आपण एक क्षणही स्वतःला त्याच्यामध्ये झोकवून देऊ शकत नाही. पण इथे नारद मुनी आणि बाकीचे जे उदाहरण आपण सांगत होतो, की अशा प्रकारचे शुद्ध भक्त भगवंतांकडून त्या आनंदाचं आदान-प्रदान झाल्याशिवाय एवढ्या उत्कंठेने आणि नियमितपणे अविरहितरित्या हे भगवंतांची भक्ती करू शकत नाही. तर नारद मुनींच्या जीवनामध्ये आपण पाहतो, की त्यांचं प्रत्येक इंद्रिय, आपले वैष्णव आचार्य सांगतात, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, की नारद मुनींचे डोळे, नारद मुनींचं नाक, नारद मुनींची जीभ, नारद मुनींचे कान, त्यांची त्वचा, मन, प्रत्येक एक आणि एक इंद्रिय नारद मुनींचं हे भगवंतांना स्मरणामध्ये आणि त्यांना अनुभवण्यामध्ये गुंतलेलं असल्यामुळं पूर्ण त्यांचे जे इंद्रिय होते ते आनंदाने विभोर झाले, पुलकित झाले. आणि खरं सांगे, एक श्लोक आहे, की
अथ श्रीकृष्ण नामादि न भवेत् ग्राह्यम् इंद्रियै सेवन मुखेहि जीवादो स्वयं चैव स्फुरति अधः. की आपण या भौतिक इंद्रियांनी भगवंतांची पूर्ण चांगल्या प्रकारे सेवा करू शकत नाही. का? कारण आपले भौतिक इंद्रिय हे इंद्रिय भोगामध्ये बऱ्याच काळ गुंतलेले असल्यामुळे, शुद्ध नसल्यामुळे आपल्याला पूर्ण रुची त्याची प्राप्त होत नाही. तेच एक कारण आहे की शुद्ध भक्त आध्यात्मिक जगतामध्ये जाऊन भगवंतांची सेवा का इच्छितात? कारण त्यांची भगवंतांची सेवा करण्याची जी इच्छा असते, ती अपरिमित, असीमित असते आणि भौतिक जगामध्ये हे जे इंद्रिय आहेत, ते लिमिटेड आहेत, की जे फॉर एक्झाम्पल आपण भगवंतांची जर थोडी सेवा करायची ठरवली मंदिरामध्ये जाऊन, तर थोडी सेवा केल्यानंतर आपलं शरीर थकून जाईल, आपल्याला आरामाची गरज राहील. पण आध्यात्मिक जीवनामध्ये तसं शरीर आपल्याला प्राप्त होत नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये असं शरीर प्राप्त होतं, जे की भगवंतांच्या शरीराप्रमाणे ज्याचे गुणधर्म आहेत. सच्चित आनंद, जे की भौतिक जे रिस्ट्रिक्ट्स, ज्या मर्यादा आहेत, त्यांनी हे मर्यादित नाही आध्यात्मिक शरीर. तर नारद मुनींच्या जीवनामध्ये आपण पाहतो, कशाप्रकारे त्यांचे सर्व इंद्रिय भगवंतांच्या भक्तीमध्ये शुद्ध झाल्यानंतर पूर्ण प्रकारे भगवत भक्तीमध्ये गुंतली आणि त्यांनी कशी आनंदाची प्राप्ती केली. तर भगवंतांचं काही क्षणांसाठी नारद मुनींच्या हृदयामध्ये त्यांना दर्शन प्राप्त झाल्यानंतर पुढे काय होतं ते पुढच्या श्लोकामध्ये इथे सांगितलेलं आहे. श्लोक क्रमांक हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आता आपण सांगितलं ना की नारद मुनी हे आपल्या प्रत्येक इंद्रियचा उपयोग हा भगवंतांसाठीच उपयोगात आणत होते. म्हणजे येस, त्याचप्रमाणे महाराज अमरीश सुद्धा आपले प्रत्येक इंद्रियाचे अवयव जे असतील त्यांचा वापर हे, तर हे दोन्ही एका स्तरावरचे भक्त समजायचे की त्यामध्ये काही फरक आहे? महाराज अमरीश हे पण भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत आणि नारद मुनी पण भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. तर शुद्ध भक्तीच्या स्तरावर हे दोघेही भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत प्रभूजी. ठीक आहे. ठीक. फक्त शुद्ध भक्तांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांची सेवा करतात भक्त. जसं की अर्जुनाबद्दल आपण पाहतो, अर्जुनाचं भगवंतांबद्दलचं आदान प्रदान हे साख्य रसामध्ये, कारण अर्जुन हे भगवंतांचे कंटेम्पररी किंवा मित्र. त्याप्रमाणे ते नारद मुनी असो किंवा अमरीश महाराज असो, हे भगवंतांची सेवा करत आहे दास्य रसामध्ये, त्यांच्या सेवकाच्या रूपामध्ये. अच्छा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण पुढचा श्लोक वाचू. 17 नंतर 18. रूपं भगवतो यत्तन् रूपं भगवतो यत्तं मनः कान्तं शुचापहम् मनकान्तं अपश्यन् सहसोत्तस्थे वैक्लव्याद्युर्मना इव हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हरे कृष्ण रेश्मा. येस. हरे कृष्ण. भगवंताचे दिव्य रूप मनाच्या यथावत इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व मानसिक विषमता दूर करणारे आहे. म्हणून जेव्हा ते रूप नाहीसे झाले तेव्हा मी इच्छित वस्तू गमावलेल्या विमस्तीर्ण मनुष्याप्रमाणे व्याकुळ होऊन उठून उभा राहिलो. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रीला प्रभुपाद यांची जय. भगवंत निराकार नसल्याने नारद मुनींनी अनुभवले आहे. आपल्या भौतिक अनुभवातील रूपाहून त्यांचे रूप सर्वथा भिन्न आहे. संपूर्ण जीवनाच्या कालावधीत या भौतिक जगतातील अनेक रूपे आपल्या पाहण्यात येतात, परंतु त्यातील एकामुळेही मनाची तृप्ती होत नाही, तसेच मनाची अशांती दूर होऊ शकत नाही. ही भगवंताच्या दिव्य रूपांची विशेष वैशिष्ट्ये आहेत. ज्याने ते रूप एकदा पाहिले आहेत तो इतर कशानेही संतुष्ट होत नाही. त्याला भौतिक जगतातील कोणतेही रूप संतुष्ट करू शकत नाही.
भगवंत अरूप आहे किंवा निराकार आहेत. त्याचा अर्थ असा की त्यांचे रूप भौतिक नसून सच्चिदामय आहे, सच्चिदानंदमय आहे. थँक्यू दिव्य थँक्यू स्वरूपी आत्मा. आपण आपण थोडं हरे थांबू कृष्ण. इथे. हरे हरे कृष्ण. तर इथे सांगितलेलं आहे की नारद मुनींना भगवंतांच्या रूपाचा जे दर्शन झालं, त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे ते आनंद विभोर झाले आणि त्यांचं प्रत्येक इंद्रिय हे आनंदाने पुलकित झालं. याचा अर्थ भागवतात सांगितलं की भगवंतांचं जे रूप आहे ते सच्चित आनंद रूप आहे. का? कारण भगवंत जर निराकार असते तर एवढं सुंदर वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो. तुकाराम महाराजांचा पण अभंग आपण पाहतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पुढे काय आहे? करकटेवरी ठेवून या. करकटावरी ठेवून या. आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने. अशा प्रकारे खूप सुंदर अनुभव आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी कानातल्या मकर कुंडलाचं वर्णन आहे आणि आपल्या छातीवर भगवंतांनी धारण केलेल्या कौस्तुभ मण्याचं वर्णन आहे. तर भगवंतांचं जे रूप आहे ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या श्लोकांमध्ये आपण पाहतो. पण इथे सांगितलेलं आहे की ज्या वेळेस भगवंतांच्या रूपाचं किंवा भगवंतांचं वर्णन भगवद्गीते म्हणा किंवा कोणत्याही दुसऱ्या वैदिक साहित्यामध्ये निर्गुण वगैरे केलं जातं किंवा तर त्याचा अर्थ आहे की भगवंतांचे जे गुण आहेत ते भौतिक नाहीये, पूर्णरित्या आध्यात्मिक आहेत. किंवा ज्या प्रकारे भगवंतांचं जे रूप आहे ते जर अरूप किंवा त्याचा अर्थ असा की भौतिक रूप नाहीये, भगवंतांचं रूप हे दिव्य रूप आहे. आणि अशा दिव्य रूपाचा खऱ्या प्रकारे अनुभव घेऊ शकतात भगवंतांचे शुद्ध भक्त. कशा प्रकारे आपण समजू शकतो? फॉर एक्झाम्पल, असा व्यक्ती ज्याने जीवनामध्ये समजा कधीही कोणता स्वादिष्ट पदार्थ, समजा गुलाबजामुन कधीही खाल्लेले नाहीत, तर तुम्ही जर त्या व्यक्तीला विचारलं की बाबा रे, तुला गुलाबजामुन मिस करतो का तू? गुलाबजामुन खाण्याची आठवण होते का तुला? तर त्या व्यक्तीला इतकं विशेष वाटणार नाही. कारण त्यांनी गुलाबजामुन आपल्या जीवनामध्ये अजून अनुभवलेले नाहीयेत, पाहिलेले नाहीत, खाल्लेले नाहीयेत. पण असा व्यक्ती जो की ज्याला रोज गुलाबजामुन खाण्याची सवय आहे आणि त्याला तुम्ही सांगत आहात की 1 महिना बिलकुल गुलाबजामुनला हात लावायचा नाही. तर तशा व्यक्तीला जर तुम्ही विचारलं की तुला गुलाबजामुन खाण्याची आठवण येते का? तर तो खूप आठवण फील करू शकेल. का? कारण त्याला त्या गुलाबजामुनचा अनुभव घेण्याची रोजची सवय आहे. त्याच प्रकारे भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, ते भगवंतांच्या नित्य असोसिएशन, नित्य सहयोगामध्ये असतात आणि नारद मुनींनी या गोष्टीला जस्ट आता अनुभवलंय, की भगवंतांवर स्मरण केलेलं आहे आणि भगवंतांनी त्यांना दर्शन जस्ट त्यांच्या हृदयामध्ये दिलेलं आहे आणि अशा प्रकारे दिलेलं आहे त्यांची पूर्ण इंद्रिय शुद्ध करून, की त्यांचे पूर्ण इंद्रिय हे आनंदाने पुलकित झालेले आहेत. तर अशा नारद मुनींना हे दर्शन थोड्याच काळाकरता देऊन भगवंतांनी ते दर्शन तिथे थांबवलं. त्याच्यानंतर मिळालं नाही. तर नारद मुनी इथे खूप दुःखी झालेले आहेत, अफेक्ट झालेले आहेत, की अरे, एवढं छान भगवंतांचं दर्शन होतं, की मला त्याच्यापुढे दुसरी कोणती भौतिक गोष्ट तुच्छ वाटत होती आणि अचानक भगवंतांचे दर्शन मला आता दिसेनासं झालेलं आहे. तर आपण पुढे वाचू. हरे कृष्ण. कविता माताजी. येस मॅम. रेश्मा माताजी, सॉरी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दिव्य स्वरूपी आत्मा या रूपाने आपल्या भगवंताच्या दिव्य रूपाशी शाश्वत संबंध असल्याने आणि जन्मोजन्मी या त्या रूपाच्या शोधात आहोत आणि या भौतिक जगातील हरे कृष्ण. बहुतेक माताजींचं कनेक्शनचं काही इश्यू झालेलं आहे. अजून कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. रेश्मा माताजी. येस मॅम. जन्मोजन्मी ज्याची इच्छा हरे कृष्ण. जन्मोजन्मी ज्याची इच्छा आपण करतो ते नारद मुनी प्राप्त झाले होते आणि त्याचे अदर्शन म्हणजे निश्चितच त्यांना एक मोठा धक्का होता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे. मधल्या ना काही लाईन तुमच्या थोड्या ड्रॉप झाल्या माताजी, मे बी कनेक्शन इश्यू. तुम्ही एकदा वाचतो. कमी आपण करत हा इथून एकदा वाचतो. आपण हा. जन्मोजन्मी. हा. हरे कृष्ण. आपण जन्मोजन्मी त्या रूपाच्या शोधात आहोत आणि या भौतिक जगतातील कोणत्याही इतर रूपाने आपले समाधान होऊ शकत नाही.
नारद मुनींना याचा प्रत्यय आला, परंतु पुन्हा ते रूप न दिसल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ते त्याच्या शोधासाठी तात्काळ उठून उभे राहिले. जन्मजन्मी ज्याची इच्छा आपण करतो ते नारद मुनींना प्राप्त झाले होते आणि त्याचे अदर्शन म्हणजे निश्चितच त्यांना एक मोठा धक्का होता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे आपण बघतो की जसं आपण आता गुलाबजामुनचं उदाहरण पाहिलं, दुसरं एखादं उदाहरण पाहू आपण. असा व्यक्ती ज्याने समजा जन्मात कधी संपत्ती वगैरे पाहिलेली नाहीये, तर त्यांनी ऐकलेलं असेल बरंच, पण तेवढी त्याला आसक्ती राहणार नाही. पण इमॅजिन करा, जस्ट विचार करा, की त्याच व्यक्तीला कोणत्या दान रूपामध्ये किंवा भेट रूपामध्ये श्रीमंत व्यक्तीकडून कुणाकडून खूप मोठी काही दान भेटलेलं आहे. समजा 10 लाख, 20 लाख काही अशी मोठी रक्कम समजा. आणि ती रक्कम भेटल्यानंतर लगेच जर ती हरवली, पडली किंवा चोरीस गेली, तर त्या व्यक्तीला किती जास्त वाटेल का? कारण आतापर्यंत सोबत नव्हतं तर काही जास्त वाटण्याचा अनुभव नाहीये. पण आत्ता ते दान रूपामध्ये किंवा गिफ्ट रूपामध्ये भेटले आणि लगेच ते पैसे हरवलेले आहेत, चोरी गेलेले आहेत किंवा त्याच्या सोबत राहिलेले नाहीये, तर ते खूप जास्त त्याला फील होणं साहजिक आहे. त्याचप्रमाणे भगवंतांचं असं रूप ज्याचं दर्शन नारद मुनींना त्यांच्या हृदयामध्ये प्राप्त झालं, ते दर्शन भगवंतांचं त्वरित दिसेनासं झाल्यामुळे नारद मुनी तिथून उठून उभे राहिले. आणि प्रभुपाद सांगतात, की जन्मोजन्मी आपण खरं तर कोणत्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत, तर ह्याच गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत, भगवंतांना शोधण्याचा. आणि भगवंतांना शोधण्याचा योग्य मार्ग ज्यावेळेस मनुष्य विसरतो, या भौतिक जगामध्ये येऊन, तेव्हा त्याचं आपल्याला प्रतिबिंब दिसायला लागतं, परव्हर्टेड फॉर्म, की आपण ह्या भौतिक जगातल्या भौतिक अनुभवांमधून भौतिक आनंद घेताना जे काही आपले प्रयत्न आहेत, ते अंततः शास्त्र सांगतं, की प्रयत्न अंततः भगवंतांनाच प्राप्त करण्यासाठी किंवा भगवंतांचंच आकर्षण आपल्याला प्रतिबिंबित रूपामध्ये दिसतं. जसं की भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे 15व्या अध्यायामध्ये, की कशाप्रकारे हे भौतिक जगत जे आहे, आध्यात्मिक जगताचं जसं पाण्यावर प्रतिबिंब उलटं दिसतं आपल्याला. जर झाड आहे, वडाचं झाड, पाण्याच्या कोणत्या सरोवराच्या तलावाच्या कडेला, त्या तलावाच्या पाण्यामध्ये त्या वडाच्या झाडाचं जे प्रतिबिंब आहे, ते मूळ वर दिसतील आणि त्याच्या फांद्या खाली दिसतील. त्याला आपण प्रतिबिंब म्हणतो. तर शास्त्र सांगतं, की आपण सर्व जीव हे या भौतिक जगतामध्ये पण एका फॉरेन लँड म्हणजे परदेशात असल्यासारखे आहेत. आणि परदेशाची तुम्ही अ, समज ही खूप सुंदर करू नका. अशा परदेशात आहे, की जिथं आपण आपल्या बिलिनियर वडिलांची जी साथ आहे, त्यांचं जे कंपनी आहे, ती सोडून आलेलो आहेत आणि एका झोपडपट्टीमध्ये इथे आपण भौतिक जगतामध्ये आलेलो आहेत. आणि अशा वडिलांसाठी जे की आपल्या परत येण्यासाठी प्रत्येक क्षण वाट पाहून आतुरतेने आपली वाट पाहत आहेत. तर अशा प्रकारे आपण बघतो, की एका शुद्ध भक्ताला ज्यावेळेस भगवंतांची दर्शन प्राप्ती होते, एक्झॅक्टली अशा वडिलांसाठी जे की आपल्या मुलाला खूप खूप साऱ्या वर्षांनी परत भेटत आहेत. मुलगा जो नाराज होऊन घर सोडून गेला होता, परत तो घरी परतलेला आहे. इतके आनंद विभोर भगवंत पण होतात आणि भगवंतांना प्राप्त केल्यानंतर इतके आनंद विभोर शुद्ध भक्त पण होतात. पण या सध्याची आपली स्थिती अशी आहे, की आपण आपल्या नित्य जे वडील आहेत, शाश्वत जे वडील आहेत भगवंत कृष्ण, त्यांना सोडून इथे भौतिक जगतामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये आनंद उपभोगून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या प्रकारे आपण बघतो, की शुद्ध भक्त जसं परीक्षित महाराजांच्या जीवनामध्ये, त्यांनी जन्म होण्याच्या आधी आईच्या गर्भामध्ये भगवंत कृष्णांचं दर्शन घेतलं आणि भगवंत कृष्णांचा अनुभव घेतला. ज्यावेळेस भगवंतांनी परीक्षित महाराजांना वाचवलं अश्वत्थाम्याच्या अण्वस्त्रापासून आईच्या पोटात असताना. त्याच्यामुळे बाहेर आल्यानंतर, आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर जगात दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परीक्षित महाराज शोधत होते, की हाच तो व्यक्ती आहे का, ज्याला मी आईच्या पोटामध्ये पाहिलं. त्यामुळे त्यांचं नाव प्रत्येक जणाची ते परीक्षा घेऊ लागले. त्यांना पाहून परीक्षा करायची, की हाच व्यक्ती तो व्यक्ती आहे का, भगवंत आहेत का? पण ते व्यक्ती केवळ आणि केवळ भगवंतच होते, जे की ज्यांनी की त्यांना दर्शन दिलं होतं. ज्याच्यामुळे त्यांचं नाव पडलं परीक्षित. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची ती निरखून परीक्षा घ्यायची, की हाच तो व्यक्ती आहे का, भगवंत आहे का?
तर इथे आपण बघतो नारद मुनींना असं भगवंतांचं दर्शन मिळाल्यानंतर ते दर्शन थांबल्यानंतर म्हणजे भगवंत त्यांच्यापासून अदृश्य झाल्यानंतर नंतर नारद मुनी खूप वैफल्यग्रस्त झाले आणि वैफल्यग्रस्त झाल्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये खूप छानपणे भागवतम सांगतं की कशा प्रकारे भगवंतांचं येणं, दर्शन देणं आणि भगवंतांचं त्यांच्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कृपा करणं हे पूर्णपणे भगवंतांचं स्वराट म्हणजे पूर्णपणे स्वतःचा निर्णय किंवा ठरवण्यासाठी भगवंत कुणावरही अवलंबून राहत नाहीयेत. आणि प्रभुपादजी खूप छान एक उदाहरणानुसार हे व्यक्त करतात. तर आपण हा श्लोक पाहू अगोदर. दिदृक्षुस्तदहं भूयः प्रणिधाय मनोहृदि वीक्षमाणोऽपि न पश्यन् अवितृप्त इवातुरः हरे कृष्ण. कुणाला वाचायला आवडेल हे? मी वाचू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. शीतल माताजी तुम्ही हे वाचा. क्षितिजा माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे? हो चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी भगवंतांचे ते दिव्य रूप पुन्हा पाहू इच्छित होतो. त्या दिव्य रूपाचे दर्शन व्हावे म्हणून मी उत्सुकतेने हृदयात चिंतन करू लागलो. तथापि मी ते रूप पाहू शकलो नाही. अशा प्रकारे असंतुष्ट झाल्यावर मी दुःखी होऊन उठलो. तात्पर्य: भगवंतांच्या रूपाचे दर्शन करण्यासाठी कोणताही यांत्रिकी विधी असत नाही. ते सर्वस्वी भगवंतांच्या अकारण कृपेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे आपण सूर्याकडे कोणत्याही वेळेस उगविण्याची मागणी करू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्या दृष्टीसमोर उपस्थित होण्याची मागणी आपण परमेश्वराकडे करू शकत नाही. सूर्य आपल्या समयानुसार उगवेल, याप्रमाणे भगवंत स्वतःच्या अकारण करुणेने स्वेच्छेने प्रगट होतात. आपण केवळ योग्य वेळेच्या प्रतीक्षेत राहून भगवंतांच्या सेवेतील निर्धारित कर्तव्य करीत राहावे. नारदांना असे वाटले होते की पुन्हा त्याच प्रकारच्या प्रक्रियेने भगवंतांचे दर्शन होऊ शकते, परंतु प्रथम प्रयत्नात जरी ते यशस्वी झाले होते तरी नंतर अथक प्रयत्न करून देखील त्यांना सफलता मिळाली नाही. भगवंत बंधनातून मुक्त आहेत. केवळ अनन्य भक्तीच्या बंधनानेच ते बांधले जाऊ शकतात. ते आपल्या भौतिक इंद्रियांना दृश्य नाहीत आणि अनुभव गम्यही नाहीत. जेव्हा पूर्णपणे त्यांच्या दयेवर अवलंबून राहून केलेल्या भक्तीतील प्रामाणिक प्रयत्नाने ते प्रसन्न होतात, तेव्हाच ते स्वेच्छेने दर्शन देतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर खूप महत्वाचं तात्पर्य आहे इथे आपल्याला श्रीमद भागवतम सांगत आहे की कशा प्रकारे भगवंतांचं दर्शन घेणं ही कोणतीही यांत्रिकी विधी नाहीये. यांत्रिकी विधीचा अर्थ काय की तुम्ही स्टेप्स 1, 2, 3, 4, 5 फॉलो करा आणि त्यानंतर तुम्हाला भगवंतांचं दर्शन होईल. भगवंतांचं दर्शन हे केवळ आणि केवळ भगवंतांच्या स्वेच्छेने अवलंबून आहे. आणि तुम्ही एक गोष्ट जरूर करू शकता, प्रामाणिकपणे आणि गंभीरतेने आपण भगवंतांची सेवा करू शकतो. ज्या सेवेने जर भगवंतांनी इच्छा केली कृपा दाखवण्याची तर ते जरूर कृपा आपल्यावर करतील. त्यामुळे श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर असं म्हणायचे की डोंट ट्राय टू सी कृष्णा, सर्व कृष्णा इन सच अ वे दॅट ही इज हॅपी टू सी यू. म्हणजे तुम्ही भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा भगवंतांच्या सेवा चांगल्या अर्पण करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे अर्पण करा की भगवंतांची इच्छा व्हावी की अरे हा कोण भक्त आहे जो इतकी छान प्रकारे सेवा करत आहे, पाहू आपण त्याला. तर भगवंतांना आपल्याला पाहायला संतुष्टी प्राप्त होईल अशा प्रकारची सेवा अर्पण करा, रादर दॅन जस्ट पाहण्याचा प्रयत्न करणं मेकॅनिकली किंवा यांत्रिक विधीने. आणि इथे उदाहरण दिलेलं आहे ज्याप्रमाणे सूर्याचं. तर भारतामध्ये तर आपल्याला विशेष जाणवणार नाही, पण काही काही पाश्चात्य देश असे आहेत, से फॉर एक्झाम्पल स्कॅन्डिनेव्हियन कंट्री जसं स्वीडन आहे, फिनलँड आहे, डेन्मार्क आहे. इथे
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्य सकाळी 8, 8:30, 9ला उगवतो आणि दुपारी 2ला मावळून पण जातो. सूर्यप्रकाश इतका दुर्मिळ आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये. म्हणजे माणसाला दिवसा पण एकदम निराश वाटावं सूर्यप्रकाश नसताना. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत, की आज खूप ढगाळ वातावरण आहे, अंधार सगळीकडे दिसत आहे. त्याच्यामुळे सूर्य थोडा थांब अजून 1-2 तास थांब, नंतर 5, 5:30 नंतर मावळ. सूर्य हा आपल्या इच्छेवर अवलंबून नाही आहे. त्याच्या उगवण्याच्या वेळेला ठराविक स्थळ काळ परत्वे तो उगवेल आणि ठराविक वेळेला तो मावळेल. आपण त्याला बळजबरी करू शकत नाही. त्याच प्रकारे इथे आपण बघतो नारद मुनींच्या जीवनामध्ये, की भगवंतांच्या रूपाचं दर्शन थांबल्यानंतर त्यांनी पूर्ण प्रयत्न करून पुन्हा डोळे मिटून भगवंतांवर ध्यान करण्याचा प्रयत्न केला. पण भगवंतांनी त्यांना जस्ट छोटीशी झलक दिली होती त्यांच्या दिव्य रूपाची आणि भगवंतांना ते फोर्स करू शकले नाहीत, पुन्हा ते रूप दाखवण्यासाठी. मग काय करू शकू आपण निश्चित? आपण केवळ योग्य वेळेत प्रतीक्षेत राहून भगवंतांच्या सेवेतील निर्धारित कर्तव्ये करीत राहावेत. हे जरूर आपल्या हातात आहे, की भगवंतांची जर आपण सेवा छान केली, तर निश्चित ते आपल्यावर कृपा भगवंतांच्या भक्तांच्या कृपेने कधी ना कधी निश्चित आपल्यावर पण कृपा आपल्याला प्राप्त करून देतील. पण त्यासाठी आपण त्यांना पुश करू शकत नाही, की आजच मला भगवंत दिसले तर ठीक आहे, नाहीतर मी भगवंतांची सेवा करणार नाही. आणि इथे शास्त्र सांगतं आपलं, जसं भगवद्गीतेत पण श्लोक आहे, भक्त्या माम अभिजानाति यावन यश्चास्मी तत्वतः. केवळ आणि केवळ आपण भगवंतांना भक्तीनेच जाणू शकतो आणि दुसरे कोणत्याही भक्तीशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मग तुम्ही कितीही भौतिकरित्या प्रभावशाली असा, जर आपल्यामध्ये भक्ती लॅकिंग असेल तर भगवंतांना आपण प्राप्त करू शकत नाही. जसं खूप साऱ्या उदाहरणातून आपण पाहिलं, की कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगोदर पण भगवंत ज्यावेळेस दुर्योधनाकडे जातात हस्तिनापूरमध्ये पांडवांचे मेसेंजरला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? दूत. दूत. हां, पांडवांचे दूत बनून ज्यावेळेस जातात, त्यावेळेस दुर्योधन त्यांना भौतिकदृष्ट्या खुश करण्यासाठी 56 भोगांचं अरेंजमेंट करतो, फीस्ट भगवंतांसाठी. पण भगवंत बिलकुल त्याच्या महालामध्ये जाण्याचं टाळतात. कारण दुर्योधनाला भगवंतांबद्दल काहीच प्रेमभाव किंवा भक्तिभाव हा नव्हता. पण त्याच वेळेस भगवंतांचे दुसरे भक्त विदुर, जे की राजघराण्यात जन्म होऊन पण दासीपुत्र असल्यामुळे खूप साधं जीवन जगायचे, त्यांनी त्यांच्या घरी भगवंत न बोलवता स्वतः गेले आणि विदुरजी त्यांची जी पत्नी होती, ती भगवंत आल्याने इतकी प्रसन्न झाली, की तिला हे पण कळालं नाही, की आपण अर्पण करताना भगवंतांना केळीचे सालपट काढून केळी फेकून देत आहोत आणि केवळ त्याची स्किन म्हणजे बनाना स्किन सालपट केळीचे भगवंतांना अर्पण करत आहोत. पण भगवंतांनी ते पण प्रेमाने स्वीकारले. याच्यावरून आपल्याला कळतं, की केवळ भक्तीनेच आपण भगवंतांना आकर्षित करू शकतो आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये थांबण्यासाठी. कोणत्याही भौतिक विधींचे पालन करून आपण भगवंतांना फोर्स करू शकत नाही. आपण केवळ प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. आणि आपण आपल्या आचार्यांच्या, शिक्षकांच्या जीवनामध्ये पाहतो, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचं उदाहरण, की ज्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी एक मोठ्या पदावरचे व्यक्ती एकदा आले आणि त्यांना भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना काही प्रश्न विचारायचे होते. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी सर्वात प्रथम त्यांना सेवा करण्यासाठी सांगितले. किचनमध्ये जाऊन भगवंतांच्या रिलेटेड काही भांडी स्वच्छ करण्यासाठी सांगितली आणि ती स्वच्छ केल्यानंतर ज्यावेळेस भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी त्यांना विचारलं, "तुमचे काय प्रश्न आहेत आता विचारा." तर त्यांनी सांगितले, की "माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला भेटलेली आहेत तुम्ही ह्या सेवा दिल्यामुळे." तर सांगण्याचा अर्थ, की ह्या सेवेने आपले पूर्ण इंद्रिय शुद्ध होतात, हृदयामध्ये पूर्ण संतुष्ट भावना प्राप्त होते आणि जर आपण प्रामाणिकपणे, गंभीरपणे भगवंतांची सेवा केली तर भगवंतांची कृपाही प्राप्त होते. तर आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न असेल तर कृपया विचारा. अजून काही आपण श्लोक आज कव्हर करू. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. येस विजय. अनुभवगम्य
चा अर्थ काय होतो? कशाचा? अनुभवगम्यही नाहीत. एक मिनिट हा, वरच्या श्लोकामध्ये जा. कोणता श्लोक तुम्ही रेफर करत आहात माताजी? आता आपला झाला तोच त्याच विश्लेषण मध्ये आहे. अच्छा अच्छा, एक मिनिट हा. अच्छा, त्या ह्याच्यामध्ये तात्पर्यामध्ये. हा, तात्पर्यामध्येच मी शोधत आहे. हा, भगवंत बंधनातून मुक्त आहेत. केवळ अनन्य भक्तीच्या बंधनानेच ते बांधले जाऊ शकतात. ते आपल्या भौतिक इंद्रियांना दृश्य नाहीत आणि अनुभव गम्यही नाहीत. गम्य म्हणजे जाणे आणि अनुभव गम्य म्हणजे अनुभव करू शकणे. तर ते भगवंत आपल्या भौतिक इंद्रियांनी आपण अनुभव करू शकत नाही, जर आपल्या हृदयामध्ये भक्ती नाहीये किंवा भक्ती सेवेमध्ये आपण भगवंतांशी जोडले गेलेलो नाहीये, तर आपले इंद्रिय त्यांचा अनुभव करू शकत नाही. अच्छा अच्छा. याच्याबद्दल म्हणजे एक उदाहरण देतो मी तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या ऑडिटोरियम मध्ये बसलेलो आहे आणि ऑडिटोरियम मध्ये कोणता परफॉर्मन्स सुरू आहे. से फॉर एक्झाम्पल, कोणता क्लासिकल डान्स, कथकली सुरू आहे किंवा भरतनाट्यम सुरू आहे. असं समजा की आपल्याला भरतनाट्यम मधले किंवा कथकली मधलं काहीच माहित नाहीये. त्याचे हावभाव म्हणा, त्याच्या मुद्रा म्हणा, त्या डान्सच्या स्टेप्स म्हणा, आपल्याला माहित नाहीयेत बिलकुल. तर असा साधारण व्यक्ती त्या कथकली किंवा भरतनाट्यमच्या स्टेप्स व्यवस्थित ऍप्रिशिएटला मराठीत काय म्हणतो आपण? प्रभूजीच, माताजीच. कौतुक करणे. कौतुक करणे, हा, किंवा मान्य करणे. हा, योग्य प्रमाणे अनुभवू शकणार नाही, त्याचा आनंद घेऊ शकणार नाही. दाद देणे. हा, दाद देणे. दाद देणे किंवा हा, तर दाद देणे. कारण त्या व्यक्तीला त्या स्टेप्स, त्या मुद्रा, ते भाव माहीतच नाहीये की याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ काय होतो. पण असा एखादा एक्सपर्ट पाठीमागे बसलेल्या ऑडिटोरियम मध्ये की ज्याला त्या मुद्रांचं, ज्या भावांचं पूर्ण आकलन आहे आणि ते जे डान्सर डान्स करत आहेत, भरतनाट्यम किंवा कथकली क्लासिकल डान्स, स्टेजवर तो पूर्ण डान्स समजत आहे की कोणत्या लीला सादर करत आहेत भगवंतांच्या. तर ते ज्या प्रकारे ऍप्रिशिएट करू शकतील, समजून घेऊ शकतील, आनंद घेतील त्या डान्समधून, तो सामान्य माणूस घेऊ शकणार नाही. का? कारण आपल्याला समोर जे चाललंय त्याचं पूर्ण ज्ञानच नाहीये. त्याच प्रकारे भगवंतांची भक्ती जर आपल्यामध्ये नसेल, तर भगवंतांच्या किती जवळ राहू, जसं की आपण पाहतो दुर्योधन हा भगवंतांना साक्षात समोर बघून पण कधी समजू शकला नाही की हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि मला स्वतःला भगवंतांप्रती समर्पित केलं पाहिजे, माझं जीवन त्यांच्या सेवेमध्ये. हे पूर्ण जीवनभर तो कधी समजू शकला नाही. त्यामुळे केवळ भगवंतांच्या जवळ असून फिजिकली उपयोग नाही, तर जिथे कुठे असू तिथे आपण भगवंतांशी किती चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहोत. त्यांच्या स्मरणामध्ये, त्यांच्या भक्तीच्या सेवेमध्ये, त्या अनुसार आपल्याला भगवंत प्राप्त होतील आणि आपण त्यांचा अनुभव घेऊ शकू. ठीक आहे माताजी? ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण 20वा श्लोक पाहू. एवं यतन्तं विजने एवं यतन्तं विजने माम आहा गोचरो गिराम गोचरो गिराम गंभीरश्लक्ष्णया वाचा शुच प्रशमे मयन्निवा. हरे कृष्ण. कुणाला वाचायला आवडेल? मी वाचू प्रभूजी? हा, क्षितिजा माताजी. येस माताजी. हा, हरे कृष्ण. त्या एकांत स्थळी माझे प्रयत्न पाहून वर्णनातील भगवंत माझा शोक दूर करीत अत्यंत गंभीर आणि सुखद वाणीत बोलले. वेदांमध्ये असे सांगितले आहे की भगवंत लौकिक शब्द आणि ज्ञानाच्या पलीकडे आहेत.
असे असूनही त्यांच्याच अकारण कृपेने त्यांच्याविषयी श्रवण करण्यासाठी अथवा त्यांच्याशी बोलण्यासाठी आपल्याला उपयुक्त इंद्रिये प्राप्त होतात. ही त्यांची अचिंत्य शक्ती आहे. ज्याच्यावर त्यांची कृपा झाली तो त्यांची वाणी श्रवण करू शकतो. नारद मुनींवर भगवंत अतिशय प्रसन्न झाले होते, म्हणून त्यांची वाणी श्रवण करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती त्यांना प्राप्त होऊ शकली. तथापि इतर वैदी भक्तीच्या साधन काळात भगवंतांचा असा संपर्क अनुभवणे शक्य होत नाही. नारदांसाठी हे एक विरह व्यथा काहीशी कमी झाली. भगवंतांच्या प्रेमी भक्ताला विरहाचा अनुभव नेहमीच होत असतो आणि म्हणून तो दिव्यानंदात निमग्न झालेला असतो. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. तर इथे सांगितलेलं आहे, त्या एकांत स्थळी माझे प्रयत्न म्हणजे नारद मुनींचे प्रयत्न पाहून वर्णनातीत भगवंत माझा शोक दूर करीत अत्यंत गंभीर आणि सुखद वाणीने बोलले. तर इथे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. भगवंतांची वाणी कशी होती? गंभीर आणि सुखद. हे केवळ आणि केवळ भगवंतच बोलू शकतात की अशी वाणी जी की गंभीर पण आहे आणि हृदयाला खूप प्रसन्न करणारी, संतुष्ट करणारी पण आहे. अशी वाणी भगवंत बोलले. आणि नारद मुनींना त्यांच्या समोर भगवंतांचं रूप, दिव्य रूप बघून प्राप्त होऊन, दर्शन प्राप्त होऊन त्याचा रिझल्ट काय झाला? नारद मुनींचा त्यांच्या जीवनामध्ये जे काही लॅमेंटेशन, जे काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वाटणारे दुःख किंवा जे काही विचार होते ते पूर्ण भगवंतांनी दूर केले आणि त्यांना हृदयामध्ये संतुष्टी दिली. आपण जर थोडं मागे येऊन पाहिलं तर नारद मुनींनी हे पूर्ण प्रसंग श्रील व्यासदेवांना सांगण्याचं कारण काय आहे? व्यासदेवांच्या हृदयामध्ये असणारी असंतुष्टी, त्यांना न प्राप्त झालेलं समाधान, एवढे सगळे वैदिक ग्रंथ लिहून पण. तर नारद मुनी स्वतःच्या उदाहरणावरून आपल्या शिष्याला म्हणजे व्यासदेवांना इथे शिकवत आहेत, सांगत आहेत की कशा प्रकारे ABCD सुरुवातीला कशा प्रकारे त्यांना भक्तिवेदांत भक्तांची कृपा प्राप्त झाली, त्या कृपा प्राप्त होऊन कशा प्रकारे त्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली, त्या सेवेचा लाभ घेऊन कशा प्रकारे ते रोज भगवंतांबद्दल ऐकण्यामध्ये गुंतले त्या भक्ती वेदांतांकडून आणि त्यांच्या विविध प्रकारच्या सेवेमध्ये गुंतले आणि नंतर त्यांची निष्ठा, रुची, आसक्ती हे स्तरावरून भक्ती कशी छान होत गेली, वाढत गेली आणि शेवटी भाव आणि प्रेम पण त्यांना भगवत प्रेम कसं प्राप्त झालं. तर इथे सांगितले भगवंतांच्या नारद मुनींसमोर येण्याने आणि बोलण्याने जी की भगवंतांची वाणी होती गंभीर आणि नारद मुनींना पूर्णपणे समाधान देणारी, संतुष्ट करणारी अशा वाणीने भगवंतांनी बोलण्यास सुरू केलं नारद मुनींसोबत, म्हणजे पुन्हा अवतरून बोलू लागले. तर आपण इथे सांगितलेलं आहे की वेदांमध्ये असे सांगितले भगवंत लौकिक शब्द आणि ज्ञानाच्या पलीकडे आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये एक खूप सुंदर श्लोक येतो ज्याच्यामध्ये सांगितले की जे महान योगी पुरुष आहेत ते मनाच्या वेगाने, मनाचा वेग किती आहे? वाऱ्याच्या वेगापेक्षा खूप मोठा आहे. मन आत्ता इथे, दुसऱ्या क्षणाला जगातल्या कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी असू शकतं. मनाचा वेग इतका प्रचंड आहे. परंतु अशा योगींसाठी मनाच्या वेगाने जरी हजारो लाखो वर्ष ते प्रवास करत राहिले तरीही त्यांना भगवत धाम किंवा भगवंतांचं दर्शन प्राप्त होणार नाही, हे आपण ब्रह्मसंहितेमध्ये बघतो. परंतु असे भगवंत त्यांच्या अकारण कृपेने म्हणजे काय? त्याला कुणी फोर्स नाही करू शकत, त्यांच्या इच्छेला कुणी आपण बळजबरी करू शकत नाही. पूर्णपणे भगवंत स्वराट आहेत. केवळ आणि केवळ आपल्या भक्तांच्या प्रेमयुक्त भक्तीने प्रसन्न होऊन असे भगवंत आपल्याला त्यांची कृपा प्राप्त करून देतात. आणि खरी कृपा कोणती आहे? त्यांच्यासाठी ऐकण्याची मिळाली जी आपल्याला रुची आहे, त्यांच्यासाठी ऐकण्याचं जे आपल्याला आवड आहे ती भगवंतांची कृपा समजायला पाहिजे. आणि अशा भगवंतांबद्दल ऐकण्यामध्ये जे भगवंतांच्या भक्तांचा आपल्याला संग प्राप्त होतो, सहयोग प्राप्त होतो, ती असोसिएशन, तो संघ, भगवंतांच्या भक्तांचा संघ हा भगवंतांची आपल्यावर झालेली सगळ्यात मोठी कृपा आहे हे समजून घेतलं पाहिजे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये, भौतिक ऐश्वर्य असू, संपत्ती असू, धनसंपत्ती वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी येतील आणि जातील,
पण भगवंतांची खरी कृपा म्हणजे त्यांच्या भक्तांचा संग हा कधीही आपण त्याला लाईटली घ्यायला नाही पाहिजे आणि नेहमी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीसाठी. आणि अशी कृपा प्राप्त झाल्यानंतर भगवंतांची वाणी श्रवण करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती त्यांना प्राप्त होऊ शकली. पण प्रभुपाद सांगतात, की जे साधना काळाचा अर्थ आहे, की जे भगवत भक्तीला आता जस्ट घेतलेलं आहे आपल्यासारखे डिव्होटी, मी स्वतःबद्दल तर सांगू शकतो. आणि साधना भक्तीचा अर्थ आहे, की भक्तीच्या वेगवेगळ्या नियमांचं पालन करणं. नियमांचं पालन करणं म्हणजे सकाळी लवकर उठणे, मॉर्निंग प्रोग्राम करणे, रोज भगवंतांचं नामजप करणे, जसं ज्यांची दीक्षा झालेली त्या भक्तांसाठी कमीत कमी 16 माळा रोज करणे. भगवंतांच्या भक्तीबद्दलचे जे वेगवेगळे ग्रंथ आहेत, श्रीमद भागवत असो, भगवद्गीता असो, त्यांचा अभ्यास करणे, भगवंतांबद्दल ऐकणे, हे सर्व नियम आपण नीती नियमाने पाळतो, त्याला साधना भक्ती म्हणतात. आणि ही साधना भक्ती बराच काळ केल्यानंतर आपल्याला भगवंतांबद्दल स्वाभाविकतः आवड निर्माण होते आणि आकर्षण निर्माण होते, जेणेकरून आपल्याला भगवंतांची भक्ती करण्यासाठी या नियमांचा आधार घेण्याची गरज पडत नाही, की तुम्हाला उलट थांबवावं लागेल, की प्रभूजी आज 16 नाही 32 माळा झाल्या जपाच्या, पण तरी तुम्हाला अजून जप करावा वाटेल. तर ती जी आवड आहे, ती आवड म्हणजे रागानुगा भक्ती. रागानुगा भक्ती म्हणजे राग अनुगा, भगवंतांची आवड निर्माण होऊन, आसक्ती निर्माण होऊन करण्यात येणारी भक्ती. तर सुरुवातीच्या काळातली भक्ती म्हणजे साधना भक्ती, ज्याच्यामध्ये भगवंतांचा असा प्रत्यक्ष संपर्क येणे, त्यांना ऐकू शकणे किंवा त्यांची दर्शन प्राप्त होणे, ही साधना भक्तीच्या काळामध्ये आपण अपेक्षा ठेवू शकत नाही. पण जे भगवंतांचे रागानुग भक्त आहेत, त्यांचा भगवंतांशी नेहमीच आदान-प्रदान आनंदामध्ये सुरू राहतो. तर हे सर्व श्लोक नारद मुनी आपल्या जीवनातून व्यासदेवांना शिकवत आहेत, की कशाप्रकारे काही अवघड अनुभव आले त्यांची आई गेल्यानंतर आणि त्यानंतर कशाप्रकारे ते वेगवेगळ्या नगर, ग्राम, खाणी, शहरं, वस्त्या हे पार करून भगवंतांना प्राप्त करण्यासाठी घनदाट जंगलात गेले. कशाप्रकारे त्यांनी भगवंतांवर स्मरण केलं. भगवंतांनी त्यांना काही काळाकरता दर्शन दिलं हृदयामध्ये आणि ते दर्शन अदृश्य झाल्यानंतर नारद मुनी कशाप्रकारे वैफल्यग्रस्त झाले, विचलित झाले आणि खूप प्रयत्न करून पण नंतर भगवंताचं दर्शन त्यांना प्राप्त झालं नाही. पण भगवंतांनी त्यांची वैफल्यग्रस्तता दूर करण्यासाठी ते बोलण्यास सुरू केलेलं आहे. तर भगवंतांचा नारद मुनींना उपदेश आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू. आणि त्याच्या आधी जस्ट आजचं कन्क्लूड करताना एक उदाहरण देईल मी, की भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्यासाठी ज्या ठिकाणी भगवंत नाही आहेत किंवा भगवंतांनी स्वतःच्या लीला कन्क्लूड केल्या आहेत, असं ठिकाण म्हणजे त्यांना बिलकुल राहण्यासाठी एक क्षण पण त्यांना रस नाहीये. जसं आपण महाभारतामध्ये पाहतो, भागवतात वर्णन आहे, पुढे आपण पहिल्या स्कंदामध्ये गेल्यानंतर, की ज्यावेळेस कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं, युधिष्ठिर महाराजांना पूर्ण पृथ्वीचे सार्वभौमत्व राजा हे पद प्राप्त झालं. भगवंत कृष्ण ह्या जगामध्ये ज्या कामासाठी आलेले होते, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, ते कार्य पूर्ण झालं. तर त्यानंतर अर्जुन ज्यावेळेस भगवंतांना भेटण्यासाठी द्वारकेमध्ये जातात, तर काही दिवस होऊन जातात, अर्जुन परत आलेले नसतात आणि ज्यावेळेस अर्जुन परत येतात त्यावेळेस खूप ते निराश आणि केस अस्ताव्यस्त झालेले आणि खूप दुःखी असे युधिष्ठिर महाराजांना दिसले. तसं पाहायला गेलं तर युधिष्ठिर महाराजांना आपल्या आध्यात्मिक बुद्धीवरून आणि जे बॅड ओमेन्सला आपण काय म्हणतो प्रभूजी माताजी? अपशकुन. अपशकुन किंवा वाईट. जे वाईट काही दिसणारे अपशकुन आहेत, त्यांच्याकडे बघून युधिष्ठिर महाराजांना निश्चित त्यांच्या आध्यात्मिक बुद्धीने कळालं, की भगवंतां ह्या जगामध्ये त्यांच्या लीला संपून भगवद्धामात गेलेले आहेत.
पण त्यांचं मन मानण्यासाठी तयार नव्हतं. म्हणून अर्जुनाला ज्या वेळेस त्यांनी दुःखी अवस्थेमध्ये पाहिलं, खूप सारे प्रश्न विचारले युधिष्ठिर महाराजांना, की असं काही झालं का बाबा तुझ्याकडून, की कुणाला मदतीची गरज होती, तू मदत करू शकला नाही? किंवा कुणाला संरक्षणाची गरज होती आणि तू क्षत्रिय असून संरक्षण करू शकला नाही? कुणाला काही धनसंपत्तीची गरज होती, पण तू दान केलं नाही? काय झालं तुझ्याकडून चुकीचं, जेणेकरून तुझ्या चेहऱ्यावर एवढी उदास का दिसत आहेस तू? आणि शेवटी युधिष्ठिर महाराज अर्जुनाला विचारतात सगळ्यात शेवटी, हे विचारल्यानंतर, की का असं झालेलं आहे, की भगवंत कृष्ण या भौतिक जगामधले त्यांच्या लीला संपवून भगवत धामामध्ये परतलेले आहेत. आणि युधिष्ठिर महाराजांनी ते शेवटचा प्रश्न विचारल्यानंतर तिथे एकदम पूर्ण शांतता होती आणि अर्जुन केवळ त्यांच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. आणि ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांनी, कुंती मातेने आणि बाकीच्या पांडवांनी हे त्यांना कळालं, की भगवंत कृष्ण हे या जगातून त्यांच्या लीला संपवून भगवत धामात परतलेले आहेत. एका क्षणाचाही विलंब न करता युधिष्ठिर महाराजांनी जे राज्य होतं, परीक्षित जे की त्यांच्या कुटुंबातले सर्वात एकमेव राहिलेलं त्यांच्या वंशज होते, त्यांना राज्य सोपवलं आणि 5ही पांडव आणि कुंती माता आणि द्रौपदी हे नॉर्थकडे म्हणजे हिमालयाकडे चालण्यासाठी निघाले. तर आपण थोडक्यात पाहतो, की पूर्ण जगाचं सार्वभौम राज्य हे पण एका भक्तासाठी एका क्षणासाठी पण नको वाटतं, ज्यावेळेस ते भक्त पूर्णपणे भगवंतांशी त्यांच्या सेवेमध्ये आसक्त असतात. आपण शिष्टाष्टकम जे आहे चैतन्य महाप्रभूंनी रचलेलं, त्याच्यामध्ये श्लोक पाहतो, की युगा इतम निमेषेण, एक एक क्षण भगवंत कृष्ण मला तुमच्या विरहामध्ये एका युगासारखा वाटत आहे. तर भगवंतांच्या विरहामध्ये भगवंतांच्या भक्ताला पूर्ण जगाचं जरी राज्य दिलं किंवा ऐश्वर्य दिलं, तरी त्यांना ते नकोसं वाटतं. त्याच प्रकारे इथं जी फीलिंग, जी भावना आहे, ती नारद मुनी फील करत आहे. आणि त्यानंतर भगवंत त्यांना कशाप्रकारे उपदेश देऊन एन्करेज करतात, त्यांना कसं प्रोत्साहन देतात, ते आपण पुढच्या वेळेस पाहू आणि आज इथे कन्क्लूड करू. तर आपल्यापैकी आज जी आपण चर्चा केली त्याच्यावर कुणाचा काही प्रश्न असेल, टिप्पणी असेल तर तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी, मला एक छोटी स्टोरी आहे त्याच्या आज रिलेटेड जे टॉपिक झालं त्याच्यावरती, आणि मला त्याच्यावर काही क्वेश्चन आहेत. तर रेकॉर्डिंग ऑफ कराल का? ठीक आहे, ठीक आहे. रतिरूप माताजी. येस येस प्रभूजी.